धीर्या, अरे धीर्या. बोल की भावा, काय झालं? अरे काय नाही, एवढं रिपोर्ट कुठं निघालायच म्हटलं. अरे काय नाही, ते जरा काम आहे तिकडं चाललं. बर चालतंय भावा. चल. हॅलो, अरे धीर्या कुठेच भावा? अरे काय नाही, ते जरा काम होतं, मग तेच पुण्याला आलतो. बोल की. काय पुण्याला गेलायस? अरे पण तू मला सांगितलं नाहीस भावा. अरे सॉरी भावा, गडबडीत लक्षात नाही राहिलं. बर चालतंय भावा. तुषार, अरे तुषार. काय रे भावा, काय झालं? अरे काय नाही, ते जरा नवीन 4 व्हीलर गाडी घेतल्या, मग तेच ते आणायला जायचे. चल लवकर. गाडी आणायला जायचं आणि तू मला आत्ताच सांगायला लागलायस? नाही, 1 मिनिट. तू हे काय लावलंस भावा? काय रे, काय केलं मी? काय केलं का काय केलं? मी तुला काय पण विचारून दे. कुठं चाललायस, काय करायस, तू मला आधी काहीच सांगत नाहीस. काय तुला माझ्यावर विश्वास नाही काय भावा? काय तुला हे वाटतंय मी तुझ्या वाटेवर टपून आहे? भावा असं काय नाही, मला माहिती आहे तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस, पण ह्याच्या आधी मी कुठं चाललोय, काय करालोय, काय करणार आहे हे मी कुणाला सांगायचो ना, का माहित? ते माझं कामच व्हायचं नाही. म्हणून भावा आता आधी पहिल्यांदा मी ते काम करतोय, मग सगळ्यांना सांगतोय. म्हणून भावा मी तर म्हणतोय तू पण असंच करत जा. कारण भावा आपण आपलं म्हणून आपल्या मनातल्या प्रत्येकासमोर बघतोय, पण खरं सांगायचं तर इथंच आपण चुकतोय. आणि खरं सांगायचं तर भावा आपल्या स्वप्नांना, आपल्या इच्छांना आपल्याशिवाय दुसरं कोणी जगवत नाही. पण आजच्या या जगात कुणालाच कोणाचं चांगलं बघवत नाही. म्हणून भावा आपलं काम व्हायच्या आधी कुणालाच कधी सांगायचं नाही.